इथं मला तसं अद्भुत सन्निवेश आहे दोन जणांनी कडेरी त्यांनी नेक्स्ट डे कोर का घाली त्याने तसं रामालानी भरताले प्रीती पादुका पट्टाभिषेक जाता ह्या नंतर खंचे कसनेची वस्तू आयल्यारीची तो समर्पण करून त्या पादुकेक राज्य शासन करतले हाव करतच नाही ह्या सर्व रामाक समर्पित कोर्ण कडे राज्य शासन करतलो आमक वरके ना आम्ही कसने मिळणारी परमात्माक समर्पण कोर्ण आम्ही मुखारी काम कोर कामण ह्या संदेश दितस ಕೆರೆಯ ನೀರನ್ನು ಕೆರೆಗೆ ಚೆಲ್ಲಿ ವರವ ಪಡೆದವರಂತೆ ಕಾಣಿರೋ ಹರಿಯ ಕರುಣದೊಳಾದ ಭಾಗ್ಯವ ಹರಿ ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಿ ಬದುಕಿರು आम्ही खंचे राखूड दहन करून घेऊन तांतो खंचांत आम्ही अन्न पचन करताचे खै शीत करताचे वैष्णदेव म्हणून आम्ही थई घालतात वापस तांतो तुला आमका अन्न मिळलेला आम्ही थई घालताचे ಕೆರೆಯ ನೀರನ್ನು ಕೆರೆಗೆ ಚೆಲ್ಲಿ आमका पुरा मिळला कोणा निमित्त परमात्मा निमित्त सगळ्या अनुग्रहानं प्राप्त झाला ताका समर्पण करा आणि जीवन करा त्या भरत करत असे आणि तो भरताना हंगा नंदीग्रामात पादुका पट्टाभिषेक झाल्यानंतर राम सीता लक्ष्मण समेत जाऊन मुकारी बाई स्वर्णवत्ता थई विराधा म्हणलेले एक राक्षसो मध्य मिळता ताकदलरी संहार करता तो तुंबुरू म्हणलेले गंधर्व सीतेक अपहरण करून घेऊन वत्ता म्हणताना राम ताक संहार करता गंधर्व शापग्रस्त जाऊन येऊन असता ताकदलरी राम अनुग्रह करून मुकारी सीता लक्ष्मण समेत जाऊन अगस्त्याला आश्रम प्रवेश करता अगस्त्य मुनीला मध्य अत्रि महर्षीला आश्रमावता अत्रि महर्षी आश्रमातही अत्रि आणि अनसूया तांक मिळणं अनेक ऋषीमुनीला आश्रमावत तच राम येता अगस्त्य महर्षी आश्रमात येता अगस्त्य म्हणणारे महान तपस्वी तांगे नावाचे अगस्त्य अगस्त्य म्हणून तांका अप्रोच कसं म्हणणारे एक पण ह्या विंध्य पर्वत वाढच्या लागले ते इथलं वाढल्या 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 म्हणजे सूर्याला संचाराचा कष्ट झाला खरी एक ठिकाण सूर्याला किरण पडताना उजवाडना तिथलं वाढलं विंध्य पर्वत सर्व मुनिवरेंनी आमचं सांगितलं अगस्त्याला येऊन प्रार्थना केली अगस्त्यानं ह्या विंध्य पर्वत वाढतस वाढतस आमका हंगा उजवाडना सूर्याला संचारावर किन कष्ट झाला भारी कष्ट झाला तुम्ही कसं नाही कोरका तुमच्या तपोबला जायचं म्हणलं अगस्त्यानं कसं केलं विंध्य पर्वताला आयल्या विंध्य पर्वताला येऊन सांगले ते मला हाव आता दक्षिण दिक्कावच का माका अनुष्ठान सथई तपस्या कोरका हाव थई वचन कोरनो वापस येत हाव वचन वापस येऊपर्यंत तू वाढू नका म्हणले विंध्य पर्वताला जायचं म्हणलं अगस्त्य दक्षिण उत्तर दिक्का कोण दक्षिण दिक्का आयल्या दक्षिण दिक्का आईल अगस्त्य वापस वचन ह्या पर्वत राखून बसला आणि अगस्त्य येतल्या म्हणून अगस्त्यानं सांगून दिला हा येऊपर्यंत वाढीची प्रश्न आमतू तशी त्या विंध्य पर्वत वाढलं अगस्त्य हंगायला वापस वचन ताकात तांका अगम याय येते अगा म्हणे पर्वत न गच्छती ती अगा खंच्या चलन ना की त्या पर्वत राखीलकडे नसतं चलन ना ताका ताका अगाहा म्हणतात अगम याय येते त्या पर्वत वाढणाशी पळून घेतले तसा महात्मा अगस्त्य आणि तो अगस्त्य असं एक महत्कारी करता जे त्यांनी दक्षिण दिक्का येत म्हणताना दक्षिणांतू गंगना तांगेले अनुष्ठानात पुरा गंग जाय म्हणून त्यांनी उत्तरात कोण गंग घेऊन हाडले ते पळे आम्ही आता हरिद्वाराने पुरा चमकल्या जण घेऊन येतात पळ्या गंगा तशी त्यांनी तांगेले अनुष्ठानात ते म्हणून दक्षिण दिक्का येताना गंग हाडले गंग हाड एक दिवस तपस्या बैसिल्या तांगेले कमंडल असेल गंगा त्या गंगेक त्या उलटा पिऊ का म्हणून एक काय नाही येऊन बैस त्याच्यात बैस दक्षिण त्या कसं झाल्या पडल्या दक्षिण प्रांत असेल कमंडल होत असेल उलटा पुरा होळणूची गंगाची कावेरी झाली म्हणून प्रतीत ही कावेरीची गंगेचे अनेक स्वरूप घेऊन भालगड म्हणताची एक प्रतीच असते तू तसं अगस्त्य तसं अगस्त्य आले की अनेक राम येऊन पावलो अगस्त्य अनेक इंद्रान दिले तसं आयुध ह्या पुरा रामाकरिताचे बाण इत्यादी पुरा कोदंड धनुष्यने पुरा दित्ताची त्या राम घेऊन मुखार सीता अगस्त्याक अनेक रामायणां देता अनेक महत्कार्य केले मला अगस्त्यानं थंय आशिल्ली ऋषीवरेण्यांकनी पुरा मस्त उपद्रव दिता सगळे एक दोग जन
वातापी आणि इल्वला म्हणासिला दोग जन बाबा तांणी इतले कष्ट दिवचे की म्हणारे ऋषीक संहार करचे हत्ती करचे कशी म्हणारे डायरेक्ट वचन नाही हानी कसं करचे म्हणारे एक दिवस एक ऋषी का जावणा पोचे घरा वातापी आणि इल्वला बाबा हे इल्वला कसं करचे म्हणारे मांस ऋषीवरेण्यांतरी पुरा वाढचे पण खंची मांस म्हणारे हो वातापीची एक प्राणी रूप धारण करत असेल बोक पडी जात असेल ता खंची रूप दिल्याने धारण करत असेल तो वातापी तसं शक्य असेल तो वातापी बोक पडत जात असेल बोक पडत जाऊन तक्षण त्या खांडून मांस करून घेऊन त्या मांस ऋषी वाढचे त्या काळात तो मांस भक्षण लिहित असेल आत्त कलियुगांत त्या निषिद्ध आत्त मांस खाल्ले म्हणून गेला रे मांस पण खंची जीवाचे मांस ह्या जन्मांत खाता मुकावेल जन्मांतो त्या जीव आमगेल मांस खाता तिथल्याचे आमगेल प्लेट आणता आम्ही खंची जीवाचे मांस आत्ता खाताची नेक्स्ट जन्मांतो तो जीव हांगा चेडार बसता आम्ही त्या प्लेट आणत असतात मांस भक्षयिता मुत्र यस्य मांस निहात्म्यहम आम्ही ह्या जीवांतो स्पष्ट जाऊन स्मृती सांगतात आणि तो त्या काळात विहित असेल आत्ता निषेध केला ऋषीवरेण्या आणि तो हाण भोग पडी जाऊचे त्या मांस करचे मांस पडचे एक लांके आपोचे हो वातापीची भोग पडी जातात ताक मांस करून तो ऋषीवरेण्या पोट्टा भितर होता पोट्टा भितर गेल तक्षण आणि इल्वला कसं करचे म्हणारे वातापे आगच्छ म्हणजे वातापी बाहेर म्हणजे हो वातापी मांस रूपार भितर गेलेलो उदर भेदन करून त्या ऋषीवरेण्या बाहेर येत असेल अशी पुरा ऋषीवरेण्य मरत असेल अगस्त्यान घेऊन सांगल्याने अगस्त्यान कसं केलं एक दिवस म्हाका आप्पो म्हणून राखता असेल हाव करता तर्कशास्त्री अगस्त्यांक आपेला एक दिवस अगस्ती वरकेन आयला येऊन अगस्त्यांक वरकेन तशीची हो वातापी बोक पडी जालो ताक बापास मांस केलाय अगस्त्यांक पडल्या अगस्त्यांक स्वीकार केलाय भितर गेले तक्षण त्या इल्वलान केतनाय कसं म्हणचे म्हणाल वातापी आगच्छ बाहेर येऊ म्हणचे ह्या इल्वलान वातापी आगच्छ म्हणूची भितर अगस्त्यान वातापे जीर्ण भव म्हणले वातापी तो भितर असेल जीर्ण जाऊ असं बाहेर येऊ या म्हणचे भितर जीर्ण भव म्हणल्या भितर असेल हांगा जीर्ण जाऊन या वातापी तसले श्रेष्ठ तपस्वी सांगेल तपस्यानाची ताकाची अगस्त्याला स्मरण करून घेऊ का आम्ही खाल्ले जीर्ण जाऊ का म्हणून गेला रे अगस्त्याला स्मरण करून घेऊ का काही पडाय ताके श्लोक सांगतात वातापी भक्षितो येन आतापी च महासुरः अगस्त्यस्य प्रसादेन भोजनं मम जीर्यताम् आम्ही खाल्लेले भोजन त्या जीर्ण जाऊ का म्हणून गेला रे अगस्त्याला स्मरण करू का ह्या वातापी ह्या प्रसंग स्मरण केलं जीर्ण जाते आमगेला कार्य पूर्ण अगस्त्याला स्मरण केलं मात्र जीर्ण जातं जेवण कोण उतर बैसलं जीर्ण जाय ना अगस्त्याने महत्व तसं अगस्त्य महर्षी आश्रमा येऊन ह्या धनुष्याने पुरा घेऊन वत्ताची थोडे मुखार वत्त म्हणतानाची सीता एक प्रश्न करत रामा हा इतलं काळ कसं नाही निमगेली कसं नाही प्रश्न करणे माका ते एक प्रश्न कर का म्हणून दिसतं असं हम निमगोच व्या रामाने सांगले की जायत निमगे कसं त्रीण्येव व्यसनान्यत्र सीत सांगता कामजानी भवन्त्युत जगत्यान तीन व्यसन असते त्या तीन व्यसन कसं नाही म्हणणार ती सांगता मिथ्या वाक्यम परमकम तस्मात् गुरुतराबुभौ एक मिथ्या वाक्य फटी बोलवायचे ह्या एक व्यसन अनेक विना वैरंच रौद्रता कसं नाही आमक कोणाला वैर ना शत्रुत्व ना दलरीचे आम्ही अग्रेसिव्हनेस दाखवताची आम्ही रुद्ररूप दाखवताची आम्ही रौद्रता व्यक्त करताची विना वैरंच रौद्रता अनेक परदाराभिगमनम परस्त्री दाराभिगमन ह्या तिन्ही व्यसन आता रामा तुगेल भितरी एक नराम परदाराभ्याम चक्षुभ्याम परदारांश्च चक्षुभ्यामपि न पश्यति राम तू इतर स्त्रियांक दृष्टी घाल ना तू त्या ठिकाणी तांतो कसले संशय ना अनेक मिथ्या वाक्य फट्टी उरलोचे नांची ना
रामोद्विर्नारी भाषते रामाला गुणा तो केला नाही फट्टी उद्या ना सत्यवाक्य दृढव्रता दलरी ह्या तिन्हीच कसं नसतात विना वैरंच रौद्रता कसं नाही कोणाला वेळ शत्रुत्व नाशी वैर नाशी रुद्रता रौद्र स्वरूप घेऊच्या काय संबंध नाही आत्ता त्या तुझ्या भीतर दिसतं सर कसं काय कमल कर पडा सीत म्हणता आम्ही सर्वस्व परित्याग कोरण आईला हंगा तापस वेशधारी झाला तापस झालं कसं तुक का रामा ह्या धनुष्य कसं लाग ह्या बाण कसं लाग आम्ही तापस ऋषी सदृश जीवन चरित म्हणताना ह्या बाण कसं लाग आमका ती गेल्या प्रश्न समंजस दुष्ट वस्तूचे संपर्क जाऊच्या ना किती म्हणाला आमगेर अधपतनात कारण दत्त दुर्जनाला संसर्ग करच्या ना एक दुष्ट वस्तूची तर संपर्क जाऊच्या ना आता राम आता धनुर्बाण धोरण घेतल्याने टेम्प्ट दत्ता कोणाका मारे आम अधर्म दत्ता त्या वस्तूचे संपर्क ऐकल्याने आमचा ते प्रयोग करूया म्हणून दिसता त्याला आता मी चरित्र जीवन ऋषी सदृश जीवन त्या आमचं कसं जाऊ का म्हणून एक सीत रामायणात सीता एक कहाणी सांगता एक ऋषी कुमारो तपस्या करता म्हणून राणा आईला तपस्या केले काय करत असेल साधन मार्गात प्रवृत्त झाला हागे तपस्याचे परीक्षा कर का किती तपस्वी व्हा म्हणून परीक्षा कर का म्हणून इंद्र आईला ब्राह्मण वेशात इंद्रान ब्राह्मण वेशात येऊन कसं केला एक खडग दिली काही त्या ऋषी कुमाराला पळा हा वा धूर वत्त असा थोडे दिवसपर्यंत ह्या खडगा तू तुझ्या आश्रमात धोरण रक्षण करे तो पुरा सोण आईला एक साना कुटीर निर्माण करून घेतील त्याने थई तपस्या करता इंद्र ब्राह्मणाला वेशाला त्या खडग दिले इंद्राला ताण कसं लेखल्या ऋषी कुमार तो ह्या खडग घेऊन कसं खडग पळवून घेऊच्या कसं नसतं गोड जबाबदारी आहे पळवून घेऊन मग खडग घेतली ना जायचं इंद्र ताज्याला कामाच्या केलं हो खडग घेत नाही कशी म्हणत तपस्या बैस्त म्हणताना थई कुटीरा असेल तर ना खडग थैली असता तपस्या निर्विघ्न अर्धात असेल बाहेर ताकद अवकाश कसं नाही वस्तू हाडका म्हणत म्हणताना खडग हंगा सोन गेल्या रे इंद्रान सांगला मात्र रक्षण करच्या कर त्या रक्षण कर का बाहेर स्नानावत म्हणताना आंगिकावत म्हणताना खडग हंगा असता कोणी वेल्ल म्हणून दिला रे इंद्रान सांगला रक्षण करच्या कर म्हणून कसं करते झालं स्नानावत दिला रे खडग घेऊन वच्च्या खई कसं नाही की फळ पुन्हा हाडका म्हणून दिला रे खडग घेऊन वच्च्या अशी खडग घेऊन वत म्हणताना आणि इंद्राला अनेक सांगेल का खडग ब्राह्मण वेशाला येतो तो म्हणता हा वापस आई नंतर त्या खडग आत्ता कशी निशित जाऊन असं तिथलं चूप असतं तिथले चूप असतं हा आई नंतर तिथले निशित जाऊन असता हरित जाऊन असता म्हणून त्या एक असेल आता खडग रक्षण करचे मात्र नाही त्या तिथल्या हरित जाऊन असता निशित जाऊन असता कसं करच्या त्या परीक्षा करताना नाही त्या तिथलं तीक्ष्णता तशी वर का म्हणून तीक्ष्ण असते ना म्हणून प्रयोग करता हा खडग घेतले ते भोगोर कसं केलाय हुगूर रुक्का पाहिला तिला ताजीवर प्रयोग केलाय हा तीक्ष्ण असं तत्तावळ काही प्रयोग केल्यावर मात्र पडचे हा तीक्ष्ण असं की नाम रुक्का पाहिला तिला प्रयोग केलाय फ्रूट्स आणि पुरा हाडता सिलो त्या कट करता सिलो कडे हुगूर घेल्ल्यावर प्रयोग केलाय कडे हुगूर ब्रँच असतं थंय प्रयोग ओ भारी लायक असं कडे रुक्का वैर केम प्रयोग करच्या सुरू केलता नाही झाडा वैरी भारी लायक असं हे म्हणून पक्का कितलं तरी म्हणून म्हणाले ह्या पुरा जड पदार्थावर प्रयोग करता करताचे प्राणी वैरवर केम प्रयोग करचे सुरू केलता म्हणजे एक दुष्ट वस्तूच्या संपर्काना ऋषी जाऊ का म्हणून आई चांगलं अधपतन जाऊन खंच्या परिस्थितीत आईला पडे सीत ह्या सांगता दुष्ट वस्तूचा संपर्क आम्ही आमचं कसं नाही का आता आम्ही तापस वेशधारी जाऊन आईला आमचं त्या अगत्य असतं कसं तुम्ही हा धारण केला आमका त्या वस्तू आता असं म्हणतं क्षण आमचं टेंट जाता त्या प्रयोग करूया म्हणून स्वामीने कहाणी सांगच्या सिले मांकडा उपवास होत असतो मांकडांका कसं नाही म्हणत त्यांनी वानर आम्ही पुरा नर आम्ही वानर म्हणून तक्षण नरा की ना आम्ही श्रेष्ठ म्हणून दाखवून घेऊ का म्हणून दिसलं काही ना ह्या मनुष्या की ना आम्ही श्रेष्ठासाठी कसं करच्या मनुष्य पुरा कसं करताची त्या आम्ही वर केलं करूया वानरान पुरा मीटिंग करून घेऊ मनुष्य कसं करताची एकादशी उपवास करताची हा आम्ही वर केलं करूया म्हणून संकल्प केला संकल्प केलाय
एकादशी उपवासाला केन आरंभ केला. एक मांगडान म्हणले काही पण मनुष्याने पुरा एकादशी उपवास करताच वय त्याला त्यांनी कशी म्हणून म्हणाले नेक्स्ट डे सकाळी पुढे सूर्योदय झाल तक्षण समयाक पारण म्हणून करता भोजन करतात त्यांनी एकादशी उपवास समाप्त जाऊची कधी राम म्हणले काही जायचं आम्ही वर्केन करूया म्हणे काही सकाळी ना जायचं. अनेक मंत्रात म्हणले काही सकाळी पोट जेवची मात्र नाही त्यांनी त्या जेवणाची सिद्धत करून घेऊन तयारी करू का ना तयारी करू का म्हणून मनुष्याने पुरा कसं करताची म्हणून म्हणाले पुढले दिवस उचे रात्री तरकारीने पुरा हांडवरून घेताची. ते अनेक मंत्रात म्हणले की तिथल्या आम्ही वर्केन पुरा आमका कसं जाऊ का आंबो ॲपलला कसं फ्रुट्स जाऊ का त्या पुरा आम्ही हांडवरून घेऊया म्हणे. अनेक मंत्रात म्हणले ॲपल हांडवरून घेऊची वय त्यांनी कितलं ते म्हणून म्हणाल पुरा बीन्स पुरा हाडल्यार कातोर त्या पुरा रेडी करून दवरून सोडताची नेक्स्ट दिवस उठवच्या नंतर पोरच्याची तिथलं ते सिद्ध करून दवरून असताची. अनेक मंत्रात म्हणले काही आम्ही एक काम करूया आम्ही वरके ना आम्ही हांडवरून घेऊची नका आंब्या तो टाकावच्या म्हणले काही आंब्या तो टाकावच्या त्यांनी पुरा काण घेऊन कशी दवरताची पुरा कट्ट करून दवर नसतात मग आम्ही वरकेन एक काम करूया आंब्याचे पुरा साली पुरा काढून ॲपलला कसं मिळतं पुरा साली काढून आम्ही वरकेन तयारी करून दवर घेऊया म्हणजे. अनेक मंत्रांत म्हणल्या पळा त्यांनी पुरा तयारी करून दवर घेतात जाल्यार तांकां तरकारी दवरच्या का रेफ्रिजरेटर असं फ्रीज जावन दवरतात रात्री त्या व्हरता. आतां आम्ही हांगा आंब्याच्या सालीने पुरा काण घेवन तशी दवरली म्हणून जाल्यार रे मूस आणि पुरा येऊन घुमत असतात आमगेले हांगा फ्रीज ना कसं करचें ताण म्हणलें काही कसं नाही ना तांणी फ्रीजान दवरतात ना आम्ही त्या रक्षण करचें खातीर आम्ही तोंडा भितर दवरून घेवया म्हणलें. आमकां लिमिंगकडे तसं नसतं तोंडा भितर दवरून घेतलें तोंडा भितर दवरल्या नंतर द्वादशी जावंक आशिल्ल्या पारण जेवण कसं नसतं त्या गाडी वस्तू जावन गेलें सांग्या. एक वस्तू आमकां कितले टेम्प्ट करता आमगेल्या आसल्यार ताकाच सांगतात आम्ही धनुर्बाण आमकां नाका तुमकां कसं लेखाय. राम सांगतात रामाला उत्तर पळय क्षत्रियैः धार्यते धर्मः नार्क शब्दो भवेदिति. राम सांगता हा धारण केला वय है त्याला खंच्या कर क्षत्रियैः धार्यते धर्मः नार्क शब्द आम्ही क्षत्रियाला काम कसं नाही क्षतात प्राण कोण कष्टांका साची दुःखांका साची तांकां रक्षण करचें आमगेलो धर्म. नार्क शब्द खंयची ह्या जगतल्यान तो आर्त शब्द आयकुचे ना तांकां पुरा आमी रक्षण करता. आतां हांगा कसं जाला सर्व ऋषीवरेण्य आमकां कश्ट जाता आसा हे राक्षस सर्व उपद्रव दिसता आसा की तांकां संहार करचें आमगेलो धर्म ऋषीवरेण्य आमकां वांचोच आमगेलो धर्म तांचे खातीर हे कोदंड क्रौर्या खातीर न्ही. रामाले उत्तर स्वधर्म आम्ही परिपालन करता म्हणून राम सांगता मुखार तांणी कोदंड घेवन वताची पंचवटीन तो अत्यद्भुत एक कुटीर निर्माण करता लक्ष्मण ते पंचवटीन तो वास करून असं म्हणताना एक दिवस रावणाली सहोदरी दुष्टचारिणी दुष्ट स्त्री शूर्पणखा तिगे वृत्तांत तिक कसं जालें म्हणल्यार शूर्पवत नखा शूर्प असं पळय दिगदिग नांग पोटकाय ती हंग रान्ना आशिल्ली कशें लेका म्हळ्यार तिगेल बामणाक रावणानं मारलेलें. रावण इतलो अविवेकी म्हळ्यार युद्धा वता म्हणटना शूर्पणखेल बामणा आपूण गेला ताणें युद्धा वता म्हणटना इतलो अविवेकी म्हळ्यार कोण शत्रू कोण मित्र आमगेल पक्षाचे कोण तांगेल पक्षाचे कोण म्हणून कळनाशी शूर्पणखेल बामणा अंतू तागेले संहार जाले तिका बामूण ना. रावणानं कसं केलं म्हणारे तिका संतोष करता म्हणून तिका सांगले तू एक काम करे तुका बामूण ना तू वापास वारडी करून घेवची नाका हांव तुका अनुमती दिता तू यथेच्छ जावन कोणाला जावता जाल्यार वचून भोग कर वस अनुमती आशिल्ली तशी ती हांगा आशिल्ली पंचवटीन दंडकारण्यात. तिगेले एक गुण कसं नाही म्हणारे कान आणि नाक भारी शार्प कितले धूर कसं नाही उरलेलं ऐकत असेल ते नाक वरकेन तशीच कडक असेल स्मेल. हांगा पंचवटीन तो राम लक्ष्मण सीतेला वास करून असतं म्हणताना मनुष्य गंध कळली तिका पण की मनुष्य आयलाय म्हणून आयली येता येऊन त्या पंचवटीन तो वास केलेलं कसल्या रामात पळयता इतकं सुंदर राम
मोहित जाते आजानुबाहू महाबाहू राम नयन मनोहारी चेतोहारी इतकं सुंदर तगेल्या तापस वेश गजगमन जटाचीर धारी नारायणावतारी हो मुरारेल अपरावतारी तसल रामाक पळोवन ही कशी आशिल्ली म्हण म्हळ्यार दुर्मुखी विरूपाक्षी विशालाक्षी इतले कुरूप की म्हळ्यार हिका कोणे पळोवच्या वरकेन इच्छा पावनाची तितलें कुरूप आशिल्लें तसली शूर्पणखा रामाक पळोवन घेवन आकर्षित जावन मोहित जावन रामाला आयली रामाला येऊन परस्पर कोण तू कसं नाही खंच्यान येयला तुम्ही कसं नाही पुरा संभाषण करता राम सांगता हाव अयोध्येक कोण आयला दशरथ नंदन हाव ती म्हणता हाव रावणान बहिणी लंकाधिपती रावण आणि सांगता तू मागता विवाहला निज तू संसार करून असं सकल भोग तू मेळता आणि सुखार जीवन करू येता म्हणता राम म्हणता पळय म्हाका बायलास सीता हा वापस वारडी करून घेवचें जायना तू जावता जाल्यार रे लक्ष्मणाले बस निगेले भाव तो सुशील तो तागेले बस म्हणता जायत म्हणून थंय धांवली लक्ष्मणान म्हणलें पळय हांव रामान दास रामान सेवक रामान अनुचर हांव तागेले अधीन आतां तूं म्हाका वारडीक जालें म्हणल्यार तूं वरकेन निगेले अधीन काम करूं नासता अडनावलें धावका म्हणे विनोद करूया म्हणून दिसलें रामाक लक्ष्मणाक ती म्हणे जायना म्हणाली लक्ष्मण म्हणालो पळय जायना तू वापस एक पंत रामाला बस ट्राय अगेन म्हणून थंय पेटयलें वापस आयले रामाला राम हो म्हणचे पुरो बस रामाला येऊन वापस घेऊन गेले म्हणल्या पळय हांव एकपत्नी व्रत असतो हा वारडीक करून घेना तिक कसं दिसल्या रामान म्हाका वारडीक करून घेवच्या मध्ये आड एक अशे प्रतिबंधक कोण म्हणाल विघ्न सीता म्हणून सीतेक गिडचे गेले पळय सीते गिडचे गेले तेन्ना इमाम विरूपाम असतीं हे विरूप कन्या है शूर्पणखा लक्ष्मणा बाणप्रयोग करी विरूप करीची का म्हणून रामान आदेश दिला तांक बाणप्रयोग करून नांकनी कान कातर घाले हंगा पळया अनेक जणांक सांगचे ती कसं नाही म्हणाले रामान लक्ष्मणाला पेटयली तक्षण लक्ष्मणान ती कसं सांगले म्हणाले हा वारडीक जाता जाल्यार तू रामाला वचून अनुमती घेऊन लिखितारी अनुमती घेऊन यो म्हणून पेटयल्या ती आयली आईल तक्षण रामाना ती गेली फाटी वयर बरयले कसं नाही म्हणून म्हणाले लक्ष्मणा ही आईल तक्षण तू तिगे नांग आणि कान कातरून घाली म्हणून संदेश बरोवन पेटयले काही तीन येऊन लक्ष्मणा दाखयले काही लक्ष्मणा पळय रामान अनुमती दिला तू वारडीक जाऊ का म्हणून ते फाटी दाखयले काही हांग कसं नाशिल्लें संदेश म्हणून तीक मारी म्हणून संदेश आशिल्ले लक्ष्मणान मारले हे वाल्मिकी रामायणांत याना तर खंय यक्षगानांतू खंय दवाश्य पुरो वाल्मिकी रामायणांत ह्या काणीना स्पश्ट जावन लक्ष्मण रामाला पेटयता राम ती सीतेक गिडचे येता म्हणटा राम सांगता ती बाणप्रयोग करी म्हणून कसले केलं रामानाशी एक प्रश्न येता अनेक जण प्रश्न करतात रामाना ही सहज जावन तिची एक इच्छा केल्या रामान तू संसार करता म्हणून राक्षसी स्त्री ती सहज जावन एक इच्छा केल्या तिगेन त्या इच्छा पूर्ण करच्या जायना असल्यार नाका रामान नुत पेटयत असेल ना जायना म्हणून नुत खेडेल कसले लक्ष्मणाला वसे लक्ष्मणान बाबा सांग पेटयले कसले हे अमानवीय घटक नव्हे म्हणून ह्यानो अनेक जणांना प्रश्न करचे असतात जाल्यार रामान कसले तिक थंय पेटयले विनोद केलेलो वय रामान जाल्यार तिक कसले थंय लक्ष्मणाला पेटयले म्हणाले शूर्पणखा म्हाका रामोदायी म्हणून तिका रामूची मनांत आशिल्ली वय म्हणून जाल्यार रामोदायी म्हणून आशिल्ली वय म्हणून जाल्यार ती कसं करत आशिल्ली तू लक्ष्मणाला बस म्हणत तक्षण लक्ष्मणाला वचन आशिल्लें म्हाका लक्ष्मण नाका इतर पुरुष कोणें नाका म्हाका रामा म्हाका तुची जाय म्हणून हट करत असेल रामान कसं म्हणल्यार तिजे बुद्धी जगतच्या कळटा ती कामलोलूप जावन आयल्या ती निगेल खातीर आयिल्ली न्ही तिका कोण जाल्यार जाता त्या दाखोवता असेल रामाका तू लक्ष्मणाला बस म्हणून म्हळ्यार धांवचें करी कळ्ळें हिक नाम जावका म्हणना कोण जाल्यार जाता हिका असली नीचता तिगे भितर आशिल्लें प्रदर्शन करत आशिल्लें रामान ताका थंय वच म्हणून म्हणलें आनी विंगड कसलें कारण ना ताका अशी हे शूर्पणखा तिकेले विरूप केली नंतर तिका ती सीधा खरदूषण त्रिशिखाने वता खरदूषणा नेतृत्वार 14,000 जन राक्षस असतात थंय
ती सांगता तांकां वचून पळय अशी म्हाका लक्ष्मणान 3 केले ती कसं नाही सांगना वचून सांगता लक्ष्मणान म्हाका अशी केल्या आत वचा युद्धा वचा तांकां धोरण हाडा खरंच भूषण कसं लेखतात म्हळ्यार राम आणि लक्ष्मण कसं ना म्हणे 14 जना पेटयताचे वचून धोरण हाडा राम तांकां संहार करता अनायास राम कळता सामान्य नाही व्हा म्हणून 14,000 जना धोरण येवन येताची राम 14,000 जन राक्षसांक 14,000 रूप धारण करून घेऊन सर्वांक संहार करता खरं दूषणांक परकेन संहार करता हे कड्या तांतुमध्य 14,000 जनाला तो अकंपना म्हणितला असता अकंपनाचो संहार करना कितें म्हळ्यार तो स्त्री वेश धारण करून येता म्हणून राम संहार करना त्या अकंपना कसं करता म्हळ्यार तो सीधा रावणाला वता रावणा खरं दूषणादी सर्व 14,000 जन सर्व राक्षस मेल्या थंय अशी रामाना शूरपणे लक्ष्मणाने शूरपणेक एक विरूप केल्या नांग कान कातरून घाल्या आत्ता तू वच युद्धा वच रामाक तक्क शास्ती करी म्हणून रावण म्हणता तितले जाय बाय करूया म्हणून बाय सरता हो म्हणता पळय अकंपना म्हणता रावणाका पळय तश करू नका कितें म्हळ्यार राम अत्यंत बलिष्ठ सामान्य नाही तो 14,000 जना मारला तू एकल्यानं वचून युद्ध करच्या दायेश ना कूट युद्ध करता कसं करचें रावणा आलोचन करून मारीचाले आयले मारीचाला येऊन म्हणले काय मारीचा बस तू आत्ता म्हाका तो अकंपना सांगता रावणाका ताची एक उपाय सांगता आयडिया दिता रावणाका पळय रामालो तो कूट युद्ध कशी करता म्हळ्यार ताका अत्यंत प्रीतीपात्र म्हळ्यार तागेली बायल सीता अत्यंत सुंदरी ती तिक अपहरण केलें म्हणून जाल्यार राम आमगेर अधीन येता जायता म्हणून कशी अपहरण करची तिका तिक कशी उपाय करून आकर्षण करून तांदून हाडता मारीचाले गेलो मारीचा तुका सहाय जाय म्हाका मारीच म्हणलो रावणा ह्या कार्याक तू हात घालचे वचूं नका कितें म्हळ्यार राम तागेल्या बाणाचे पेट्ट हांव खाल्ला माराया म्हाका नाका तागेले बाणाचे रुची कसं नाही म्हणून हांव पळयला दय करून घेवन त्या एक कार्य करूं नका रावण म्हणलें काय रावणाक वय म्हणून दिसलें मारीचान म्हणली दक्षिण पळय तुका रामाक कसं शत्रुत्व ना वच सोडी जाता तो बलिष्ठ म्हणून सांगता वय म्हणून दिसता रावणाक आनी आयलो तो केदन रावणाक प्रेरणा जाल्लेली की म्हणाले शूर्पणखा कडेन वापस आयले रावणाने आणि तू मिगेल खातीर तसं नाही करना नाही म्हाका लक्ष्मणान अशें केलें विरूप केलें मिगेल नानकान कातरून घालें अंगवैकल्य जाला म्हाका आतां तू लंकाधिपती जावन तुगेलें सामर्थ्य दाखयना हांवें तुका त्या रामाक आनी लक्ष्मणाक तक्क शास्ती करी आनी हांव कसं नाही अपराध करनी हांव तुगेले खातीर हांव जंगलान थंय कितें म्हळ्यार सीता इतलें स्फुरत रूपिणी म्हळ्यार जगतच्यान तूं सीतेक म्हणजे सुंदर स्त्री आनी कोणें ना ती तुका अनुरूप कन्या जातली अनुरूप पत्नी जातली म्हणून तुगेले खातीर हांव जंगलान थंय म्हणत पळय रावणाक हाचे फुडें अकंपनान येवन सीतेचें सौंदर्य वर्णन केलेलें आत्ता शूर्पणखान येवन वर्णन केलें त्या क्षणात गेल्यार माती वायट जालें ताका कसं नाही म्हळ्यार रामाक तक्क शास्ती करता म्हणून सीता अपहरण करता कशी फुडें कर हें मनायलें आनी तूं सीता अपहरण करता म्हणून संकल्प करून तेदन वपास मारीचाले येता मारीचाले येवन मारीच मायामृग जावन मारीच सांगता रावणा नाका 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 म्हणून म्हणटा जाल्यार रावण आयकना हांव तुका आदेश करता रिक्वेस्ट करचें आयिल्लें नाही हांव बस मारीच म्हणटा हांव वचना म्हणून म्हणटा जाल्यार रावण म्हणटा पळय तुका तिंगड उपाय ना तूं वचना म्हणल्यार तुगेलो संहार हांव करता मारीचार अवस्थ पळया तो सांगता रामा रावणादपि मर्तव्यं मर्तव्यं राघवादपि उभयोर्यपि मर्तव्यं वरं रामो न रावणः मोर्चे हांव मोर्चेची आता हांव हांगा रावणाक उत्तर आयकनाशें हांगा बसता म्हणल्यार रावण मारता रावणाक उत्तर आयकून हांव थंयच्यान कर म्हणल्यार राम मारता हांव मोर्चे मोर्चे रामान हस्ताना मोरया म्हणून घेवन मारीच्यो मायामृग जावन सुवर्णमृग जावन धारण करून घेवन त्या रूप धारण करून चित्तळ जावन थंय आश्रमांत भोंवता सीता त्या पळयता आर्यपुत्रो भिरामोसो रामा पळय हांव कितले चंदस पळय चित्तळ कितले चंदस पळय म्हाका दायते म्हणून म्हणटा लक्ष्मण म्हणटा म्हाका हाजेर संशय आसा नाका हे कसकीची माया माया आज सांगतो असुर आले नाका म्हणटा राम म्हणटा असो असुर आसल्यार आमी ताका मारले म्हणके जाता ना म्हणल्यार आमकां खेळचें जाता नव्हतें सीता क्रीडार्थम नो भविष्यती म्हणटा म्हाका खेळचें जाता म्हणून म्हणटा सीता मोहीत जाता तिच्या चित्तळ पळोवन आमी भायर गेले तेन्ना थंयचे हरिद्वारा वचून थंय गेले तेन्ना थंयचे खतने उदकासाठी एक वस्तू आसता म्हणून हाडताच पळय
तशी सीत म्हणतात आम्ही ते हाडया मुकार आम्ही वापस वनवास करून अयोध्ये गेले तर आमगे उडगास रास्त है म्हणून म्हणतात. राम जायत म्हणून मागशी वता जाल्यार रे कळल्या रामाका ह्या असुर म्हणजे कळल्या राम दूर वता मारीचो दूर गेले तक्षण बाण प्रयोग करता हांगा लक्ष्मणाका जबाबदारी दिवन आसता तू सीतेक तेजो पर्यंत पळोवंक घे हांव हाची मागशी वता म्हणून घेवन थंय वता हांगा लक्ष्मणान जबाबदारी सोण थंय वता मारीचाले संहार जाता थंय मारीचो आमी लेखचे पुरो मारीच मस्त चांगो म्हणून कितें म्हळ्यार रे हांव मरच्यान तूं मरता रामान हातान पुणे मरया म्हणून ताका दिसलें तितलें पुणे थोडे खंयची एक सात्विकता आशिल्ली की म्हणून तागेले भितरी म्हणून येवन दिसता जाल्यार मारीचो पापाच नाही मारीच नीच तो परमनीचो मध्वाचार्य सांगतो म्हणतना मारीच नीचम जनयाम बभूव मारीच नीच म्हणताची तागेल मनांत कसं नाही म्हणारे हांव मरच्यान तूं मरता रामाला हाता मेल्यार म्हणजे भाग्य म्हण नाही मरच्यान तूं कशी मरता हांव दोन्ही कडेन रामाला हाता मरत म्हणतना रावणाक उपकार कोरून मरया म्हणता गेला रावणाक उपकार कोरून रामाक अपकार कोरून मरया मरतना म्हण तसं नीच बुद्धी मारीच्यान असेल पण तू मारीच्यान संहार जाल्ले एकाडे हांगा समजावून रावण भिक्षु वेश धारण करून येता मुखारी सीतापहरण जाता ते आम्ही मुखावयले कथा प्रसंग फाल्यां पळोवया म्हणून सांगता श्री कृष्णार्पणमस्तु. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव भज मन राम भज मन राम भज मन राम भज मन राम पांडुरंग श्रीरंग भज मन राम पांडुरंग श्रीरंग भज मन राम भज मन केशव भज मन माधव भज मन केशव भज मन माधव भज मन यादव भज मन राम भज मन यादव भज मन राम 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 पांडुरंग श्रीरंग 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 भज मन राम हरे राम 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्ण
श्रीराम जय राम जय जय राम 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 जय जय राम जय जय राम अक्षरं कर्म यस्मिन् परे स्वर्पितं प्रक्षये यान्ति दुःखानि नामतः अक्षरो योजः सर्वदैवामृतः कुक्षिगं यस्य विश्वं सदा दादिकं हीनयामो वासुदेवं देवतामण्डलाखण्डमण्डलं बोलो सीतापति श्री रामचंद्र भगवान की प्राणनाथ रघुनाथ